नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, नुकताच 10वीचा निकाल लागलेला आहे आणि त्या 10वीच्या ऑनलाईन निकालावरती काही खुणा दिसत आहेत. या खुणा पाहून बरेच विद्यार्थी गोंधळलेले आहेत आणि म्हणूनच बोर्डाने एक परिपत्रक काढलेले आहे. त्या खुणांचा अर्थ दिलेला आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या निकालावरती स्टार हे चिन्ह आलेलं असेल त्या विद्यार्थ्यांनी समजून जायचं की आपल्याला प्रथम श्रेणी मिळवण्यासाठी काही गुण कमी पडत होते आणि ते गुण बोर्डाने आपल्याला दिलेले आहेत. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांच्या निकालावरती चिन्ह आलेलं आहे. ज्या विद्यार्थ्यांनी क्रीडा, NCC, स्काउट गाईड अथवा कलाशाखीय असे गुण मिळवले होते, इंटरमिजिएटचे गुण मिळवले होते, त्यामध्ये जे विद्यार्थ्यांनी सहभागासाठी प्रमाणपत्र अपलोड केलेलं होतं त्यातील काही गुण प्रथम श्रेणीसाठी अथवा पास होण्यासाठी कमी पडत असतील तर ते विद्यार्थ्यांना मिळालेले आहेत. त्याचबरोबर हे जे एस अर्थात डॉलरसारखं चिन्ह आहे ते देखील खूण तुमचे क्रीडा आणि NCCचे गुण दाखवत आहे. त्याचबरोबर हे चिन्ह काहींच्या निकालावरती आलेलं आहे. तर यामध्ये मागील परीक्षेतील विषयाचे पुढे ओढलेले गुण किंवा श्रेणी त्या विषयामध्ये दाखवत आहे. आणि सर्वात महत्त्वाचं ज्या चिन्हाने घोळ घातलेला आहे ते चिन्ह म्हणजे पाऊंड चिन्ह. तर विद्यार्थ्यांनो, तुमचा जो निकाल आहे, तुमची जी टक्केवारी आहे ती बेस्ट ऑफ 5 नुसार काढली जाते. म्हणजे तुम्ही जरी 6 विषयांची परीक्षा दिलेली असेल तरी त्यातले सर्वोच्च गुण मिळणारे, सर्वाधिक गुण मिळणाऱ्या 5 विषयांची म्हणजे 500 गुणांपैकी तुमची टक्केवारी दिलेली आहे. म्हणून हे पाऊंडचं चिन्ह आलेलं आहे. तरी विद्यार्थ्यांनो, घाबरून जाऊ नका. यासाठी बोर्डाने स्वतंत्र असं परिपत्रक काढलेलं आहे. त्याचबरोबर जे विद्यार्थी कंबाईन पास झालेले आहेत, समजा गणित आणि विज्ञान या दोन्ही विषयांची मिळून बेरीज 70 होत असेल तर एखाद्या विषयात विद्यार्थ्याला 30 गुण असतील आणि एका विषयामध्ये 40 गुण असतील तरी देखील चिन्ह आलं असेल तर त्या दोन्ही विषयांची बेरीज मिळून 70 झालेली आहे, म्हणून तो विद्यार्थी पास झालेला आहे. त्याचबरोबर भाषा विषयात देखील 105 गुण लागतात. एखाद्या विषयात जास्त गुण असतील, एखाद्या विषयात थोडे कमी असतील, पण तिघांमध्ये मिळून 105 असतील तर त्याचा लाभ म्हणून तुम्हाला चिन्ह आलेलं आहे. तर असं बोर्डाने या संदर्भात स्पष्टीकरण दिलेलं आहे. तर अशीच नवनवीन शैक्षणिक माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवीन शैक्षणिक विषयासह. धन्यवाद.